हिरकणी. एक हिरकणी असते ती दररोज दही किंवा दूध घेऊन रायगडावर विकण्यास जात असते. एके दिवशी ती ती थोडंसं दूध घेऊन येते. तेव्हा तिचं कोणीही दूध पित नाही आणि तसंच करत सूर्य मावळून जातो आणि मग हिरकणीला कळते की माझे लहानसे मूल घरात एकटेच आहे. म्हणून ती दरवाजापाशी चालले. तेवढ्याच गडाचे दरवाजे बंद झालेले होते. हे पाहून हिरकणीला दुःख झाले. तिला कळलं की तिचे लहानसे मूल घरी एकटेच आहे. त्याला काय झालं तर आपण काय करायचं. म्हणून ती गडाच्या कड्यावर जाऊन हळूहळू खाली उतरू लागते आणि थोड्याच वेळात ती गडाच्या कड्यावरून खाली पोहोचते आणि मग धावून जाऊन आपल्या मुलांना खुशीत घेते. हीच बातमी सकाळी शिवरायांना कळते. शिवराय महाराज चकित होतात की या एका स्त्रीने गडाच्या कड्यावर जाऊन हे कसं पार केलं असेल. मग दुसऱ्या दिवशी महाराज तिला गडावर बोलवतात. तिला म्हणतात, याबद्दल तुला मी एक बक्षीस देतो. हिरकणी म्हणते, अहो महाराज, कशासाठी. महाराज तिला बाहेर नेतात. गडाच्या एका कोपऱ्यावरती लिहितात की हिरकणी म्हणून. एवढे बोल तात्पर्य. प्रयत्न केला की अशक्य गोष्ट शक्य होते.